लाडक्या बहिणीच्या खात्यात 3,000 जमा व्हायला सुरुवात झाली आहे। विरोधकांचा प्रचार महायुतीनं हाणून पडलाय। विरोधकांनी या योजनेवर टीका केली होती। महिलांच्या खात्यात ओवाळणी यायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे विरोधकांना थेट उत्तर हे राज्य सरकारनं दिलंय। दिलेला शब्द दिल्याप्रमाणे जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते त्याच्यामध्ये जातील, हा आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो। त्याची सुरुवात झालेली आहे। काळजी करू नका, त्यांनाही पैसे मिळणार आहेत आणि 1,35,00,000 आम्ही थांबणार नाही आहोत। ज्यांचे फॉर्म आले आहेत त्यांना जुनी महिन्याचे पैसे देऊ, आपल्याला दर महिन्यात हे पैसे आम्ही देत राहू। निधीच्या बाबतीमध्ये कुठली कमतरता पडणार नाही याची दक्षता तिन्ही म्हणजे मुख्यमंत्री मोदी, दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी घेत आहेत। काल जी तटकरे साहेबांची आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची भेट झाली ती सदिच्छा भेट होती। बैठक आयोजित करण्यात आलेली होती। त्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी ही नेते मंडळी त्या ठिकाणी होते आणि सदिच्छा भेट झाली। आम्ही 2 दिवसापूर्वी साधारणपणे जाहीर केलं की लाडकी बहीण योजनेचा महिन्याचा हप्ता हा वितरित होण्याची सुरुवात होईल। कालपासून ती सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे पुढच्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे लाभ आपल्याला गेलेले पाहायला। डेटा आहे जो माहिती व तंत्रज्ञान विभागाने आमच्याकडे दिलेला आहे, त्याचा संपूर्ण त्या ठिकाणी 15 दिवसाचा कालावधी ही साधारणपणे आम्हाला ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करायला लागणार आहे आणि तो कालावधी झाल्यानंतर तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी निश्चित करता येईल। पण साधारणपणे जर चुकीच्या व्यक्तींनी त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई आणि ती वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा शासन हे त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची आताची सर्वात मोठी ही अपडेट होती।